नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वेलॅग्रो कंपनी प्रतिनिधी राहुल सांगळे. आज आपण पाराळा या गावामध्ये आलेलो आहे. इथं हा जो प्लॉट आहे, आता हे आपण रोपं पेरलेले होते. या प्लॉटला आपण सुरुवातीपासून शेड्यूल दिलेलं आहे आणि शेड्यूलनुसार आपण हे रोपं आजच्या घडीला हे लावायला आलेले आहेत. तर प्रत्यक्ष शेतकरी बांधवांकडून आपण जाणून घ्यावेत त्यांनी वेलॅग्रोचे कोणकोणते सोल्युशन वापरले आणि त्यांना काय रिपोर्ट जाणवला. सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घ्या. नमस्कार दादा. नमस्कार सर. काय नाव आपलं? गणेश कारभारी पवार, राहणार पाराळा. मी राहुल सरांनी सांगितलं त्याप्रमाणे स्प्रे बी घेतले. पहिला स्प्रे घेतला होता मेगापोल आणि ब्रेझिलचा. त्यानंतर 8-15 दिवस जाऊन दिले. त्याच्यानंतर MC एक्स्ट्रा आणि 10-54 हो याचा स्प्रे टाकला. याचा स्प्रे घेतला. आज त्यांचेवाले ते एक किट आहे दाणेदार खत म्हणून, ते पण वापरलेले. त्यामुळे हायरोमाय प्लस आणि हायरो प्लस जी आपण देखील वापरलेले आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? हां, त्याच्यात मुळ्याची संख्या वगैरे एकदम भारी दिसते. छान पद्धतीनं मुळ्यांची संख्या आहे. आपण लागवडीच्या वेळेसच दाणेदारची किट टाकली होती, म्हणजे हायरोमाय प्लस आणि हायरो प्लस जी फॉस्फरसच्या बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हे 2 गोष्टी वापरल्यामुळं आज मुळ्यांची संख्या खूप जोरदार पद्धतीनं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा एक वैयक्तिक अनुभव असा की त्यांच्या आजूबाजूला ज्यांनी कोणी वापरलं नव्हतं तर त्यांचे प्लॉटमध्ये कुठंतरी असा फटका बसलेला आहे. रोप व्यवस्थित नाही, उतरलेले नाही आणि जळलेले पण, क्वालिटी पण जे आहे त्याची पण क्वालिटी नाहीये. तर एकंदरीत हायरोमाय प्लस एकदम स्टँडर्ड. त्याच्याबद्दल तुम्हाला काय जाणवलं एकंदरीत, असं जर पाहिजे थोडक्यात जाणवलं म्हणजे आता मुळ्यांची संख्या भरपूर आहे त्याच्या. आणि आता मी 4 एकर कांदे लावणार आहे, मी त्याला ते वापरणार आहे. बरोबर. चाल. आणि आता तुम्ही याला मेगाफॉल आणि ब्रेक्झिल पहिल्या फवारणीला घेतलं, ते फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? फवारणी केल्यानंतर याची संख्या फुटव्यांची संख्या जास्त वाटली आणि ग्रीनरी काळोखीच्या बाबतीत एकदम भारी वाटलं, एकदम छान पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्ही 15 दिवसाचा गॅप दिला MC एक्स्ट्रा आणि तुम्ही आता पण दुसऱ्या प्लॉट साठी आणून ठेवलेलं आहे. म्हणजे याचा रिझल्ट चांगला आला कारण लाल कांद्याला वापरणार आहे. हा बरोबर आहे. पुढच्या प्लॉट साठी त्यांनी आणून ठेवले. त्याचं देखील त्यांनी MC एक्स्ट्रा आणि 10-54-10 कॉम्बिनेशन केलं. त्यानं काय फरक जाणवला तुम्हाला या प्लॉट मध्ये? आता या प्लॉट मध्ये रोप लागवडीला कांडी व्यवस्थित बनती. ही काडी जी आहे बघा, ही काडी एकदम व्यवस्थितरित्या बनली. जाड काडी दिसते बघा तुम्हाला एकदम, आणि नाजूकपणा नाहीये काडीमध्ये, एकदम छान पद्धतीने. आणि फुटव्यांची संख्या पहा तुम्ही आता पातीवर. तर ही जर काडी पाहिली तुम्ही ते 4 फुटवे आहेत त्याचे, म्हणजे सरसकट जर काडी पाहिली तर एकदम छान पद्धतीनं आहे. मुळींची संख्या हायरोमाय मुळे चांगली, मेगाफॉल आणि ब्रेक्झिल वापरल्यामुळे वरती फुटव्यांची संख्या चांगली, MC एक्स्ट्रा 10-54 वापरल्या कारण काडी पण चांगली. असं एकंदरीत एकदम छान पद्धतीने रिझल्ट आलेले. आणि तुमच्या देखील अशा काही अडचणी असतील इतर शेतकरी बंधूंच्या, तर आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्ही पण तुमच्या प्लॉटला व्हिजिट करून तिथं पण मार्गदर्शन करू. एकंदरीत तुम्ही समाधानी आहे दादा? हो, एकदम समाधानी आहे म्हणून तर मग तुम्हाला बोलवलंय. पुढचा प्लॉट आपण करतो. चालेल, धन्यवाद.